सुनेत्रा पवार शिंदेंनी घेतली शहांची भेट, पार्थ श्रीकांत मंत्रिपदी फिक्स। अमित शहा यांचा पुणे दौरा हा विद्यार्थी आंदोलनामुळे तर गाजतोय, मात्र दौऱ्यादरम्यान झालेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना प्रचंड उधाण आलंय। पुण्यात आयोजित एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांचं आगमन झालं होतं। ते पुण्यात ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची वेगवेगळ्या वेळी आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने भेट घेतली आहे। या भेटीचं टायमिंग आणि त्यामागील राजकीय पार्श्वभूमी पाहता आगामी काळात दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधीची ही एक मोठी आणि पूर्वनियोजित फिल्डिंग असल्याचं स्पष्ट होतंय। या बैठकांमध्ये प्रामुख्याने दोन्ही युवा नेत्यांचे राजकीय भविष्य आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतच्या अत्यंत संवेदनशील विषयावर अतिशय सखोल चर्चा झाल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय। या भेटींमध्ये दडलंय काय, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या फेरबदलांनंतर सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जवळ असल्यामुळे दिल्लीतील सत्तेच्या समीकरणात आपापल्या पक्षाला मानाचं स्थान मिळवून देणं हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मोठं उद्दिष्ट आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीत प्रामुख्याने शिवसेना पक्षाच्या ताकदीचा आणि केंद्रातील विस्ताराचा मुद्दा लावून धरला। एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे राजकीय भविष्य अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांना आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे मंत्रिपद मिळावे अशी आग्रही मागणी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्यातील गुप्त भेटीनं राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेतलंय। अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी या भेटीत आपले चिरंजीव पार्थ पवार यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाची फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे। पार्थ पवार यांना त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासात निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात। त्यानंतर दिल्लीतील राज्यसभेच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांची वर्णी लावण्यात आली आहे। आता सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांच्याकडे पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी जोरदार शिफारस केल्याचं समजतंय। पवार कुटुंबासाठी पार्थ यांचं राजकीय पुनर्वसन हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि भावनिक विषय बनलाय। या कौटुंबिक आणि पक्षांतर्गत मागण्यांव्यतिरिक्त या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा अजेंडा होता तो म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस NDA सोबत आली तर नेमके काय होणार। राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। जर शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत आली तर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे आणि सत्तेचे गणित पूर्णपणे बदलून जाईल। या संभाव्य समीकरणावर अमित शहा, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अतिशय गुप्त आणि रणनीतिक चर्चा झाल्याचे समोर येत आहे। शरद पवारांचा गट सोबत आल्यास जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, मित्र पक्षांमधील अंतर्गत समन्वय कसा राखला जाईल आणि नेत्यांची नाराजी कशी दूर करावी लागेल यावर या बैठकीत गंभीर खलबतं झाली आहेत। अमित शहा यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं अतिशय शांतपणे आणि गांभीर्याने ऐकून घेतलंय। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील जागांचे वाटप आणि महायुतीमधील सर्व घटकांचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन त्यांनी दिल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। पुण्यात झालेल्या या हाय प्रोफाईल भेटींमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीची अंतर्गत स्पर्धा आता अधिक स्पष्ट झाली असून आगामी काही दिवसात दिल्लीतून यावर काय अंतिम निर्णय घेतला जातो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते याकडे आता संपूर्ण देशाचे डोळे लागलेत। महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची आणि वेगाने बदलणारी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सध्या भाजपसोबत सत्तेत भागीदारी असले तरी केंद्रीय पातळीवर स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी त्यांच्यात अंतर्गत चढाओढ सुरू आहे। अमित शहा यांचा हा पुणे दौरा आणि त्यानंतरच्या बंद दाराआड झालेल्या चर्चा याच रणनीतीचा भाग आहेत। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोघंही उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकतायत। अशा वेळी केंद्रात आपल्या पक्षाला आणि पुढच्या पिढीला जास्तीत जास्त वाटा मिळावा यासाठी दोन्ही बाजूंकडे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। या संपूर्ण घडामोडींमध्ये शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NDA सोबत येण्याच्या शक्यतेनं सर्वाधिक खळबळ उडून दिली आहे।
जर हा राजकीय चमत्कार प्रत्यक्षात आला तर जागा वाटपाचे सध्याचे सर्व फॉर्म्युले मोडीत निघतील. याच भीतीपोटी किंवा दूरगामी रणनीतीचा भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांच्याशी थेट संवाद साधून आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांचे दिल्लीतील वजन आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड लक्षात घेता ते जर एनडीए सोबत आले तर महायुतीमध्ये सध्याच्या मित्रपक्षांचं स्थान काय असेल यावर या गुप्त बैठकीत अत्यंत बारकाईनं खल झालाय. केंद्रीय नेतृत्वानं नेहमीच महाराष्ट्रातील अंतर्गत समतोलाला प्राधान्य दिलंय. त्यामुळे अमित शहा यांनी कोणत्याही नेत्याला थेट नकार न देता सर्व निर्णय हे आगामी निवडणुका आणि महायुतीची भक्कम पकड लक्षात घेऊनच घेतले जातील असा संदेश दिलाय. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील कामगिरी आणि पार्थ पवार यांच्या पुनर्वसनाची पवार कुटुंबाची महत्वाकांक्षा या दोन्ही गोष्टी केंद्रीय नेतृत्वाच्या विचाराधीन आहेत. मात्र शरद पवारांच्या संभाव्य भूमिकेमुळे निर्माण होणारे प्रश्नचिन्ह या सर्व समीकरणाला एक नवीन वळण देऊ शकते. येत्या काही दिवसात दिल्लीतून या संदर्भात अधिकृत निर्णय समोर आल्यानंतरच महाराष्ट्राच्या नवीन राजकीय फिल्डिंगचं खरं स्वरूप स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.